प्रशांत डिक्कर यांना न्यायालयाने जामीन केला मंजूर। शेतजमिनीचा मोबदला मिळवून देण्यासाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून अटकेत होते डिक्कर। शेतकऱ्यांकडून शासकीय मदतीच्या नावाने प्रति एकर 5 लाख रुपये खंडणी मागण्याच्या आणि उकळण्याच्या आरोपाखाली शेतकरी संघटनेचे नेते प्रशांत डिक्कर यांना न्यायालयाने जामीन मंजूर केलाय। जिल्ह्यातील जिगाव या प्रकल्पासाठी नवीन बाधित गाव वसविण्यासाठी गावठाण क्षेत्राकरिता शासनाने शेतकऱ्यांची शेती घेतलेली आहे। त्यासाठी मोबदला शेतकऱ्यांना दिला जाणार आहे। मात्र हा मोबदला प्रति हेक्टर 40 लाख रुपये मिळवून देतो असे आमिष दाखवून शेतकऱ्यांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप करीत आणखीन पैशासाठी शेतकरी नेते प्रशांत डिक्कर हे त्रास देत असल्याचा आरोप करीत संग्रामपूर तालुक्यातील हिंगणा कवठळ गावच्या सरपंचा पुष्पा संदीप मोरखडे यांनी शेगाव शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून प्रशांत डिक्कर यांच्या विरोधात खंडणीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती। प्रकरणामध्ये काल न्यायालयात युक्तिवाद झाला होता व आदेशासाठी जर प्रकरण ठेवण्यात आलं होतं। आज मान्य न्यायालयानं या प्रकरणामध्ये आदेश पारित केला आणि आदेश पारित करून आदेशामध्ये जे काही खंडणीचे गुन्हे प्रशांत डिक्कर यांच्यावर दाखल केले होते, तर खंडणीचा गुन्हाची जी काही कलमं लावलेली आहे त्या कलमामध्ये ती कलमं अट्रॅक्ट होत नाही असं कोर्टाचं निरीक्षण या आदेशामध्ये नोंदवलेलं आहे। तसेच दाखल केलेले गुन्हे हे राजकीय स्वरूपाचे गुन्हे असल्याचंही मान्य न्यायालयाचं निरीक्षण त्या ठिकाणी आहे। त्यांची जमानतीवर काय निर्णय झाला? त्यामध्ये जामीन मंजूर झाला। 50,000च्या जातमुचलक्यावर प्रशांत डिक्कर यांना जामीन मान्य न्यायालयानं आज रोजी मंजूर केलेला आहे। तुरुंगातून बाहेर आले का तुम्ही? आज न्यायालयाचा जो आदेश आहे जामिनासंबंधीचा तो आदेश आज आलेला आहे। आदेशानंतर जी काही कायदेशीर प्रक्रिया ती प्रक्रियेची आम्ही पूर्तता केलेली आहे। आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी प्रशांत डिक्कर यांना जेलमधून त्या ठिकाणी सोडण्यात येईल। पुढची काय स्टेप राहील? या प्रकरणात जो काही गुन्हा दाखल केलेला आहे खंडणीचा, तो गुन्हा मेड आउट होत नाही। जी तक्रारकर्ता फिर्यादी आहे त्या फिर्यादीचं काही इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींना दिलेल्या स्टेटमेंटमध्येच पैसे दिलेलं नाही असं तिचं म्हणणं होतं आणि या प्रकरणात खंडणीचं जे कलम आहेत ते अट्रॅक्ट होत नसल्यामुळे आम्ही या प्रकरणी त्यांना माझा सल्ला राहील की मान्य उच्च न्यायालयात जो FIR दाखल केलेला आहे तो FIR रद्द करण्याची याचिका त्यांनी दाखल करावी असं मी त्यांना सांगितलं आणि ती लवकर प्रक्रिया ते पूर्ण करतील।